हाय हॅलो, मी दीपाली. मी माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे. चला तर मी इथे आज तुम्हाला दाखवणार आहे गरमागरम असा झुणका. आता आपण झुणका बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून घेऊया व नंतर दुसऱ्या गॅसवर आपण झुणक्यामध्ये ओतण्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया. इथे तुम्ही पहा, मी इथे एकदम वेगळ्या प्रकारे तुम्हाला झुणका बनवून दाखवणार आहे. आता आपण त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर एक पळी तेल ओतून घेऊया. इथे तुम्ही पहा, मी 2 वेळा अर्धी पळीने तेल ओतून घेतलेलं आहे. आता कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घालून घेऊया. जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे, बारीक चिरलेला. गॅसची फ्लेम तुम्ही मीडियम ठेवा. इथे तुम्ही पहा, आता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचं केलेलं वाटण घालणार आहोत. हिरवी मिरची आणि लसूण हे दोन्ही आपण कुटून घेतलेलं आहे. ते आता आपण त्यामध्ये थोडंसं भाजून घेऊ. इथे तुम्ही पहा, आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यावर थोडंसं हलवून घ्या. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर आणखी हलवून घ्या. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. मीठ हे तुम्ही चवीपुरतं घाला. मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे. आता आपण 2 चमचे बेसन पीठ तेलामध्येच ॲड करणार आहोत. या प्रकारे झुणका तुम्ही बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. या प्रकारे बनवल्यावर त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. आता हलवून घ्या आणि आपण इकडे गरम पाणी होण्यासाठी ठेवलं आहे. ते गरम पाणी आपण हळूहळू त्यामध्ये ओतणार आहोत. त्या अगोदर आपण त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं मोठा असं कूट घालून घ्या. थोडीशी कोथिंबीर घाला. आणि आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत गरम केलेलं. एकदम छान अशा प्रकारे या प्रकारे केल्यावर तुम्हाला आवडेल. इथे तुम्ही पहा, आता हलवून घ्या थोडंसं. आता हलवल्यानंतर आपण 2-3 वेळा हलवल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला. तुम्हाला माझी झुणक्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण गॅसची फ्लेम एकदम कमी करून त्यावर आपण आता थोडंसं झाकण ठेवणार आहोत. इथे तुम्ही पहा, या प्रकारे झुणका बनवून तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. आता इथे पहा तुम्ही, झुणका चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. थोडंसं हलवून घ्या. आणि आता आपण गॅस बंद करून त्यावर थोडंसं ताट झाकून ठेवूयात. इथे तुम्ही पहा, आपला झुणका तयार आहे. आता आपण झुणका सर्व करून घेऊया. चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीपर्यंत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.